मॅचला होते सुरुवात सलीम विरुद्ध घनश्याम. व्हेरी फर्स्ट बॉल रनआउटची संधी फेकी थोडीशी वाईडिश आहे. रनआउटची संधी होती. घनश्याम सारखा मोठा मासा पहिल्या चेंडूवरतीच गाला लागला असता परंतु तसं काही झालं नाहीये. जीवनदान ऑलमोस्ट तिथे घनश्यामला मिळालंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये व्हेरी फर्स्ट बॉल सलीम गडकरी राजापूर एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गती गती आणि गतीसाठी तो ओळखला जातो. मागच्या मॅच मध्ये तर आपण स्लोअर वनचा वापर सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहिलाय. व्हेरिएशन करण्यामध्ये सुद्धा पारंगत आहे. ऑन द लेग साइड व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. इथे मात्र आपण पाहिलं यासाठीच सलीमला इंट्रोड्यूस केलं होतं. आनंद लोके स्टेप आउट करून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल आणि बाकीचं उरलेलं काम यष्टीरक्षकाने केलंय. पहिला झटका लागतोय. न्यू बॅटर हिनॉयला इंट्रोड्यूस केलं गेलं. अजून एक महत्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. फक्त 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळायची आहेत. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आहेत आता मात्र 2 षटके समाप्त झालाय. इथे मात्र नो बॉल टॅप केले. फक्त ग्रेस युनायटेड डेव्हलपर्सच्या बॅनरवरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावांचा विचार केला धावफलकावरती 4 धावा आहेत. पहिलं षटक मार्गस्थ प्रगतीपथावरती आहे. एक झटका नक्कीच लगावा लागेल. धीम्या गतीचा बॉल आहे. चेंज ऑफ पेसचा वापर केला गेला. धावांचा विचार केला धावफलकावरती 5 धावा आहेत. इथे मात्र गतिवार चेंडू पुन्हा एकदा रनआउटची संधी होती. धावांचा विचार केला धावफलक 6 या स्कोर कार्ड वरती आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. गडी जरी बाद झाला असताना तरी या षटकामध्ये धावा थांबल्या गेल्या नाहीयेत. ऑन एन एव्हरेज 7-8 रन जर प्रत्येक ओव्हर मध्ये इथूनही आले तर मॅच बनू शकते. इथे धीम्या गतीचा बॉल आउट अपील तर आहे. नॉट आउटचे संकेत येत आहेत. सलीम चेंज ऑफ पेस कमी गतीचा चेंडू. मागचा चेंडू आपण पाहिला फुलर लेंथ आणि गती जास्त होती. यावेळेस धीम्या गतीचा बॉल थोडंसं असं वाटलं की चेंडू ड्रिफ्ट झालाय.
त्याच्यामुळे हेनॉय कुमार नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. शेवटचा अंतिम बॉल अजूनही येणं बाकी आहे. धावांचा विचार केला धावफलकावरती 6 धावा आहेत. सलीमने आतापर्यंत इथे इम्प्रेस केलाय. राजापूर एक्सप्रेस म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे. अजून एक चांगला बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं धीम्या गतीचा बॉल. ऋग्वेद चेंडू पर्यंत पोहोचले. फेकी वेगळ्या अंदाजामध्ये केली. प्रयत्न चांगले होते. सिंगलने मात्र धावफलक 7 या स्कोर कार्ड वरती आहे. 7 ऑन द स्कोर कार्ड. सूरजला इंट्रोड्यूस केले गेले. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय एका बाजूला दीपू सर आणि त्यांच्या संवेद मिलिंदजी पाचारणे सरची जोडी आपण पाहतोय ज्यांनी अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेट लिहिल्या गाजवलंय. असे दोन पंच आपण या सामन्याच्या माध्यमातून आणि स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. सध्या जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सूरजला इंट्रोड्यूस केले गेले ज्याने मागच्या वैयक्तिक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा सुद्धा किताब पटकावलाय. सध्याच्या स्थितीला संघाची अर्थातच बाजू सांभाळताना दिसेल या ओव्हरमध्ये. राऊंड विकेटने व्हेरी फर्स्ट बॉल मनगडाचा वापर. ऋग्वेद फेकी झाली होती परंतु जर डायरेक्ट फेकलं असतं तर कुठेतरी बॅटर फ्रेम मध्ये सुद्धा नव्हता. हेनॉयला जावं लागलं असतं. परंतु आयुष्य असेल किंवा क्रिकेटचं मैदान जर तरला महत्व नाहीये. इथे मध्ये ट्राय केलंय. पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे. थर्ड अंपायर केलं गेलं. सॉफ्ट सिग्नल पोहोचवायचं सर आमच्यापर्यंत. तुमचं सॉफ्ट सिग्नल पोहोचवणं गरजेचं आहे. अंपायर्स रिव्ह्यू आहे. सॉफ्ट सिग्नल विचारा ना. सॉफ्ट सिग्नल आउटचं दिलं गेलंय. थर्ड अंपायर कडे रेफर केलं गेलंय. वॉर रूम मध्ये जाऊया जिथे ट्रिपल एस लाईव्हची टीम आपल्यासोबत 3 कॅमेरानिशी या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करते. कोणतेही एक्स्ट्रा प्लेयर प्लीज तिथे जॉईन व्हायचं नाहीये. लहान चिमुकले सुद्धा प्लीज आपण थोडंसं स्क्रीन पासून लांब उभे राहा. सॉफ्ट सिग्नल आउटचं आहे. थर्ड अंपायर तिथे जॉईन होतील. चेक. ओयूटी आउटचं सिग्नल येतोय. घनश्यामला जावं लागणार आहे बॅक टू द पवेलियन. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता
इथे मात्र फेकी चांगली झाली आणि त्यानंतर मात्र न्यू बॅटर कोणत्या बॅटरला इंट्रोड्यूस केलं जाईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. न्यू बॅटर न्यू मॅन अजून एक अंबोली अंधेरी परिसरातील तारा सितार अंडरम क्रिकेट विश्वामधील दीपलला इंट्रोड्यूस केलं गेलं. अटॅक आपण पाहतोय शॉर्ट कव्हर शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात केला गेला. इथे मात्र अजून एक लेग ब्रेक. धुंडो धुंडो रे साजना स्टंपिंगच्या रुकामध्ये बॅटर बॅक टू द पवेलियन गॉन. यस डीजे. थँक्यू डीजे. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आहेत 8. 3 बॉलचा खेळ अजून इथून येणं बाकी आहे. इथे मात्र जाऊ दिलं ऑफस्टिकच्या बाहेर. दोन्ही बॅटर्स आंबोली परिसरातील आहेत. होम ग्राउंड वरती खेळत आहेत. दोघांना माहिती आहे इथून मात्र धावा कशा करायच्या आणि संघ अडचणीमध्ये आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. वन ऑफ द इम्पॉर्टंट प्लेयर असेल. अजून रोहनला सुद्धा मागे थांबवलं गेलंय तर तो बेनिफिट तर असेल परंतु तसं परफॉर्मन्स दाखवावं लागणार आहे. एका बाजूला प्रतीक त्याच्या सोबतीने दीपल आणि बॉलिंग मार्क वरती छोटा पॅकेट बडा धमाका सूरजला आपण पाहतोय. तर बॅटल चांगलं असणार आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन नाहीये. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि आता थोडंसं चर्चा सत्र असणार आहे. समोरचा बॉल आपण पाहिला कुठेतरी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. स्टेट बॅटेड स्ट्रोक जर खेळलं असतं तर कदाचित चित्र वेगळं असतं. तेच काहीतरी कानमंत्र दीपल सुद्धा देताना दिसत आहेत. स्टेट बॅटेड स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे. फेकी होईपर्यंत एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहेत. एका धावेच्या मदतीने धावफलक डबल डिजिट 10 या स्कोर कार्ड वरती आहे. धावा तर बरोबर आहेत. शेवटचा अंतिम बॉल अजूनही बाकी आहे. व्यूह रचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. दीपल नव्याने आलाय. इथे मात्र टॅप केलं कारण सिली पॉइंट वरती खेळाडू होता त्याच्या डोक्यावरून प्रॉपर टायमिंग. सिंगलने धावफलक 11 स्कोर कार्ड वरती आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. दोन षटकांची समाप्ती झाली. 11 धावा धावफलकावरती आहेत. घेऊया शॉर्ट ब्रेक. देऊया डीजे मास्टरला संधी. डीजे. नेक्स्ट मॅच वेद 11 ओमकार मलाड आणि टर्फ एडिक्ट्स. कॅप्टन रेडी राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्शन आहे. बॉलिंग मार्क वरती वडाळ्याची स्पीड गन आपण पाहतोय. रफ्तार का जादूगर म्हणून सुद्धा ज्याची ओळख आहे सागर निवातीला इंट्रोड्यूस केले गेले. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगलं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. शेवटच्या षटकामध्ये इनिशियल स्टेजेस वरती थोडासा फंबल तर झाला परंतु त्याच्यानंतर स्वतःच्या संघाला सावरले.
व्हेरी फर्स्ट बॉल लेग स्टिकच्या खूप जास्त बाहेर. गती तर होती परंतु त्या गतीसोबत लाईन लेंथ वरती कंट्रोल ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. डिसिप्लिन मेंटेन करणं सुद्धा गरजेचं आहे. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण फेकी सुद्धा करण्याचे प्रयत्न झाले आहेत. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. धाव फलक 13 या स्कोर कार्ड वरती आहे. फर्स्ट इनिंगचा खेळ आपण पाहतोय. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता तिथे दीपलचा. कनेक्शन तर झालं परंतु गॅप शोधण्याचा जो प्रयत्न होता ना तो सक्सेसफुल झाला नाहीये. इथे मात्र वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा पुन्हा एकदा आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलकावरती 14 धावा आहेत. थोडंसं चर्चासत्र आता आपण कर्णधार आणि सागर याच्यामध्ये पाहतोय कारण धावा झाल्यात. इथे मात्र आपण पाहिलं व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल केला जाईल का. यस विकेट कीपर एंड वरती आपण बदल बघतोय. या काही स्ट्रॅटेजीज असतात, काही रिच्युअल्स असतात. ऋग्वेदला आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. ही सुद्धा भूमिका त्याने खूप वेळा चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. इथे नो बॉलचे संकेत आहेत. नो बॉलचे संकेत आहेत. अजून एक एक्स्ट्रा. सूर गवसत नाहीये. लाईन लेंथ पूर्णपणे खराब. इथून मात्र धावांचा आलेख पाहिला आपण तर 15 धावा झाल्यात. एकच फेअर डिलिव्हरी झाली आहे. स्टेप आउट केला. स्लाइस करण्याचा तिथे प्रयत्न होता. एक धाव निश्चितच मिळणार आहे आणि धावफलक बघता बघता 16 या स्कोर कार्ड वरती आहे. तिसऱ्या षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे अजून एक नो बॉल आहे. नो +1. 18 ऑन द स्कोर कार्ड. शांत संयमी खेळ सध्या तरी दीपल दाखवतोय. दीपलला माहिती आहे स्टेजेस वरती कशा पद्धतीने धावा करायच्या आहेत. परंतु सागर एक्स्ट्रा आणि एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा खर्च होत आहेत. 20 मिनिटाचा अवधी फक्त आपल्याकडे आहे. पंच सुद्धा 30 ताकीद देत आहेत. थोडंसं स्पीडअप करा कारण ऑलरेडी आपण 2 तास या शेड्यूलच्या बिहाइंड आहोत. दोन बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. गती तर आहे परंतु लाईन लेंथ गवसण्यामध्ये कुठेतरी चुकी करतोय. इथे मात्र नो बॉल आहे. अजून एक एक्स्ट्रा. दडपण प्रेशर आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र चांगला बॉल. ऋग्वेद वाईट बॉलचे संकेत येत आहेत. बॉल काउंट होणार आहे. रन सुद्धा काउंट होणार आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. चेस करण्याचा प्रयत्न तर झाला परंतु संपर्क झाला नाही. ऋग्वेद फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल हातामध्ये आला नाहीये परंतु त्याच्यानंतर ॲक्युरेट थ्रो आणि विकेटचं बटन म्हणजे बॉल काउंट होणार आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 टू गो. इथे मात्र ड्राईव्ह केलं. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 21 या स्कोर कार्डवर. 21. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 21 धावा धावफलकावरती आहेत.
इथे मात्र चांगलं यष्टीरक्षण ऋग्वेद, हीच ऋग्वेदची खासियत आहे. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. इथे मात्र विकेटचं पतन. खेळ बाकी आहे. 2 डॉट बॉल आले. आपण पाहिलं बॉलिंग मार्क वरती आता साहिलला इंट्रोड्यूस केले गेले, कारण सुभाष कुठेतरी अवेलेबल नाहीये या मॅच साठी, त्याच्यामुळे एक नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाणार आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर दीपल होम ग्राउंड वरती घेत आहे शेवटचे 6 बॉल. चला वेळ कमी, आपली सुरुवात करा. इथे मात्र टॅप केलंय. दीपलला माहिती आहे 30+ धावा या क्रीडा नगरीवरती अर्थातच एक सेन्सिबल टोटल असेल. धावफलक बघता बघता 22 या स्कोर कार्ड वरती. इथून जर 7-8 धावा आल्या तर मॅच मध्ये कमबॅक करण्याचे प्रयत्न करतील, परंतु दुसऱ्या बाजूला वियंग पॅकर माझगाव आतापर्यंत जखडून ठेवलंय. एक्स्ट्राच्या रूपामध्ये जर धावा अवॉइड केल्या असतं तर कुठेतरी चित्र अजून वेगळं असतं, परंतु सध्या परिस्थितीमध्ये धावफलक तर मोठे आकार घेण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाहीये. इथून विराला सुद्धा मोठे फटके खेळावे लागणार आहेत. तिथे ड्राईव्ह केलं, रनआउटची संधी निर्माण झाली आहे. फेकी होईपर्यंत एक धाव निश्चितच कंप्लीट होते. धावफलक 23 या स्कोर कार्ड वरती आहे. चेक. चला कर्टन मधून अर्थातच आपण हात थोडेसे बाहेर काढायचे आहेत. त्याला टेकून आपण उभं राहायचं नाही. मला वाटतं की आपला पाठीचा काना एकदम ताठ आहे, तर थोडंसं आपण कर्टन सोडा, कारण तिथे लागल्यावरती धाव अर्थातच कुठेतरी गणली जाते. त्याच्यामुळे आपण कर्टनच्या थोडंसं मागे उभं राहा मित्रांनो. स्टेट बॅटे स्ट्रोक. दीपल पुन्हा एकदा आपण पाहतोय फक्त आणि फक्त सिंगल. धावांचा विचार केला धावफलक 24 या स्कोर कार्ड वरती आहे. 3 बॉल वरती ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या सिंगलचा वापर झालाय. नेक्स्ट मॅच वेद 11 ओमकार मलाड आणि त्यांचे विपक्ष टर्फ एडिक्ट्स. टॉस साठी रेडी राहा. फटका चांगलाय वीरा, परंतु ऋग्वेदला बीट करणं शक्य झालं नाहीये. धावफलक 1 ने पुढे सरसावलं जाईल. 25 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा अर्थातच 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. मनगडाचा वापर केला गेला. थोडंसं आउटफील्ड वरून चेंडू बाउन्स झाला. धावांचा विचार केला धावफलक 26 या स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल येणं अजून इथून बाकी आहे. तर दीपलने मात्र खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत केली आहे. शेवटच्या बॉल वरती क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. धावांचा विचार केला धावफलक 27. 28 इज अ टार्गेट. चला कॅप्टन टॉस साठी लगेचच आतमध्ये यायचंय.
लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. वेद 11 ओमकार मलाड आणि टर्फ एडिक्ट्स टॉस साठी मैदानाच्या आतमध्ये रिपोर्ट करायचंय. चला टॉस साठी यायचं लगेचच. वेद 11 ओमकार मलाड आणि त्यांचे विपक्ष टर्फ एडिक्ट्स ग्राउंड वरती यायचे. कर्णधार रोहन प्लीज लगेचच कॅप्टन दाखल व्हा. सुरेश सरोज यायचे लगेचच. चेक वेलकम बॅक. अठ्ठावीस धावांचा पाठलाग करायचा आहे. 28 इज अ टार्गेट. एका बाजूला सूरज आणि त्याच्या सोबतीने ऋग्वेदी जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा प्रणीतला इंट्रोड्यूस केलं जाईल का, कारण मागच्या सामन्यामध्ये ना फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. एकाच लाईन लेंथ वरून दोन्ही बाजूने चेंडू वळवण्यामध्ये तर पारंगत आहे, परंतु त्यासोबतच अनइव्हन बाउन्स त्याच्या गोलंदाजीमध्ये नेहमी पाहायला मिळतो, कारण हाईट जास्त आहे. त्याचा फायदा तो अंडर क्रिकेटमध्ये सुद्धा उचलतोय. चला सुरुवात करायची आहे प्लीज. प्रणयला इंट्रोड्यूस केलं गेलंय. प्रणयला आपण पाहतो वैयक्तिक मागच्या मॅच मध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता. फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. प्रणयला आपण पाहतोय. व्हेरी फर्स्ट बॉल वरती मात्र प्रणयने ज्या कामासाठी त्याला इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं ते काम तो सक्सेसफुली कंप्लीट करतोय. प्रणय व्हेरी फर्स्ट बॉल. इथे मात्र कोणत्या बॅटरला इंट्रोड्यूस केलं जाईल तर अभिला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. मागच्या मॅच मध्ये ओपनिंग पेअर वेगळी होती, या मॅच मध्ये ओपनिंग पेअर वेगळी आहे. व्हेरी फर्स्ट बॉल प्रणयने त्याचं काम केलंय. मागच्या मॅचचं फॉर्म कंटिन्यू ठेवलाय. 28 धावांचा पाठलाग करायचा होता आणि काय
फलंदाजी दीपलने मागच्या मॅचमध्ये केली. पेशन्स दाखवलेत आणि त्याच्याच मोबदल्यामध्ये आपण पाहतोय धावांचं फलक असं आहे की त्या धावा आता या क्रीडांगणावरती डिफेंड होऊ शकतात. व्हेरी फर्स्ट बॉल विकेट सुद्धा आलाय म्हणजे दडपण आता वियंग पॅकर माझगाव या संघावरती आहे आणि त्या दडपणातून मुक्त करण्यासाठी इथे अभिला मात्र एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागणार आहे. समोर मात्र प्रणय सारखं एक चांगलं आव्हान सध्या तरी दिसतंय. येणारे 5 बॉल खूप महत्वाचे आहेत. इथे मात्र फेकी झाली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं. व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. अकाउंट ओपन होत आहे व्हाईट बॉलने एक्स्ट्राच्या रूपामध्ये, परंतु हा सुद्धा बॉल थोडासा खालती राहिला होता. अजून एक वाईट बॉल आहे. ऑलरेडी आपल्या अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आणि आपण खर्च जास्त करतोय. 28 पाठलाग करायचा होता. 2 एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा आल्यात. मागच्या इनिंग मध्ये सुद्धा आपण हे पाहिलंय. यावेळेस डॉट बॉल आहे. आनंदचं रिएक्शन आपण पाहिलं. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. धावांचा विचार केला 2 धावा धावफलकावरती आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक हेनॉय चुकी करणार नाहीये. वन ऑफ द बेस्ट फिल्डर. 4 बॉलचा खेळ झाला. फक्त 2 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक बॉल वरती कुठेतरी हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे फटका चांगला आहे. 4 धावा येत आहेत. 4 धाव्याने धावफलक पुढे सरसावलं जाणार आहे. याच कारण धावांचं डोंगर कमी आहे. या बॉलला डिफेन्स केलाय. रनआउटची संधी निर्माण होईल. फेकी होईपर्यंत नॉट आउटचे संकेत येत आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती आहेत. चला टॉस साठी रेडी राहायचे. पुन्हा एकदा वेद 11 ओमकार मलाड आणि टर्फ एडिक्स सातत्याने आपण कॉल देतोय. टर्फ एडिक्स आनंद लोकेला इंट्रोड्यूस केले गेले.
इथे मात्र वाईट बॉल आहे. रिव्ह्यू घेतला गेलाय. चला थर्ड अंपायर तिथे जॉईन होतील. व्हाईट बॉलचे संकेत येतात. रिव्ह्यू लॉस्ट. बॅकफूट वरती पंच केलाय. तिथे फटका चांगला आहे. अभिची खासियत आहे डिफ्लेक्शनला जज करण्यामध्ये कुठेतरी अर्थातच क्षेत्ररक्षक कमी पडला. बॉल वरती पोहोचण्याचा प्रयत्न होता. धावांचा विचार केला धावफलकावरती 12 धावा आहेत. हा चौकार खूप महत्वाचा होता. खूप चांगलं स्ट्रोक सिलेक्शन तिथे पाहायला मिळालं. डिफ्लेक्शन जज केलं गेलं तिथे, परंतु चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झाला. अजूनही गरज आहे. 12 धावा धावफलकावरती 28चा पाठलाग करायचा होता आणि त्याच्या चौकारानंतर आपण पाहिलं ना, टीम हडल पूर्णपणे पाहायला मिळत आहे. सुरुवात करायची आहे. सत्रामध्ये 16ची गरज आहे. फेकी झाली आहे तिथे. थोडंसं आपण पाहिलं असं वाटलं होतं की फलंदाज लांब राहील का, परंतु अतिशय वेगाने ती धाव अभिनय कंप्लीट केली आहे. आणि धावफलक बघता बघता 13 स्कोर कार्ड वरती आहे. या षटकातील अजूनही 4 डिलिव्हरीजचा समाचार घेणं बाकी आहे. एका बाजूला ऋग्वेद शांत चित्ताने फलंदाजी करताना दिसतोय. त्याच्या सोबतीने अभय आणि अर्थातच कोणतेही भय नाहीये त्याच्या चेहऱ्यावर. अभिला आपण पाहतोय. स्टेट बॅट स्ट्रोक. क्षेत्ररक्षक वीरा फेकी होईपर्यंत 1 धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. धावांचा विचार केला सिंगलने मात्र धावफलक 14 या स्कोर कार्ड वरती आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 28चा पाठलाग करायचा होता. अर्धा डोंगर आतापर्यंत आपण गाठलाय. अर्धा पल्ला अजूनही बाकी आहे. इथे मात्र व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे. चांगलं कॉलिंग पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावरती आहेत. जसं चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर होता, नॉन स्ट्रायकर एंड म्हणून ऋग्वेदचं एक मोठं कॉलिंग ऐकायला मिळालं. आणि हे कॉम्बिनेशन कम्युनिकेशन परमिटेशन मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. सध्या तरी आपण पाहतोय आनंद लोकेंवरती कानमंत्रणा अर्थातच पोहोचत आहेत. सजेशन्स पोहोचवले जात आहेत. यावेळेस हिनो आहे नक्कीच काहीतरी सल्ला दिला असेल आणि हे सल्ला मसलत मैदानाच्या आतमध्ये होणं सुद्धा गरजेचं आहे. स्टेप आउट केलं. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. रोहन फेकी येईपर्यंत 1 धाव निश्चितच कंप्लीट होते अतिशय वेगाने. आणि धावफलक 16 या स्कोर कार्ड वरती आहे. 28चा पाठलाग करायचा आहे. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हलक्या हाताने आपण पाहिलं सेन्सिबल क्रिकेट. संयम दाखवलाय तिथे ऋग्वेदने. ऋग्वेदला माहिती इथून मात्र ज्या धावांची गरज या षटकामध्ये होती त्या धावा आल्या. सिंगलने मात्र धावफलक 17 स्कोर कार्ड वरती आहे. लास्ट बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. फ्रेम मध्ये सुद्धा अभि नाहीये. फ्रेम मध्ये सुद्धा अभि नाहीये. या मोठ्या हिटची गरज होती का हे सुद्धा प्रश्न विचारावे जाणार आहेत. कारण आता समीकरण बदलतंय. 12 मध्ये 11ची गरज आहे.
न्यू बॅटर सागर निवातेला इंट्रोड्यूस केलं गेलं. चेक 12 मध्ये 11ची गरज आहे. स्टील 11 रिक्वायर्ड इन अपकमिंग 12 डिलिव्हरीज. रितेश गव्हाणेचं षटक खूप महत्वाचं असेल. हलक्या हाताने दिशा दिली आहे, परंतु दीपल चेंडूवरती पोहोचले सुद्धा आणि ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळाला. कारण 360 डिग्री टर्न घेऊन तो थ्रो करणं तितकं सोपं नव्हतं, परंतु हीच दीपलची ओळख आहे. धावांचा विचार केला धावफलक 18 स्कोर कार्ड वरती आहे. 10 धाव्यांची गरज इथूनही असणार. ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन आहे. एक बॉल अर्थातच थोडंसं बॅटिंग टीम पुढे कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही अंबोली नगरीमध्ये येणार आहेत ना, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. सागर निवाते हलक्या हाताने एक वेगळ्या अंदाजामध्ये प्लेस केले तिथे. बॅट बॉल सोबत बॅट आणि पायाचा सुद्धा संपर्क झालाय. बॅक टू बॅक दोन्ही चेंडूवरती ऑक्सिजनचा म्हणजे सिंगलचा वापर केला गेला. 10 मध्ये अजूनही 9ची गरज आहे. ऋग्वेद आतापर्यंत शांत संयमी आणि सेन्सिबल खेळी त्याने खेळली आहे. फिनिशिंग टच देता येईल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. दुसऱ्या बाजूला रितेश टॅप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डिफ्लेक्शन, फेकी झाली आहे. पुन्हा एकदा अप्रतिम फेकी पाहायला मिळाली. दीपलचं अप्रतिम मंत्रमुग्ध करणारं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पुन्हा एकदा कलेक्शन केलं, 360 डिग्री टर्न झाला आणि फेकी केली आहे. अजून एक सिंगल धावफलक, धावन पोहोचेल तब्बल 20 या स्कोर कार्डवर. 9 मध्ये 8ची गरज आहे. कंपल्सरी चेस फॉर्मॅट. सेकंड राऊंडचा तुम्ही सामना पाहतायत. बॅक टू बॅक 2 वेळा ऑलमोस्ट जीवनदान मिळाले ऋग्वेदला. इथे मात्र आपण बघतोय रन बॉल इक्वेशन आहे. रन बॉल इक्वेशन. स्टेप आउट केलंय रोहन साळुंके. अप्रतिम क्षेत्ररक्षण, स्वतःला झोकून दिलं तिथे. धावांचा विचार केला धावफलकावरती आता 21 धावा आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, स्वतःला झोकून दिलं तिथे. अजून एक महत्वाची सूचना आहे. डेलिब्रेट जरी असलं तरी तुम्हाला क्रीज मध्ये पोहोचणं गरजेचं आहे. ही महत्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. स्टेप आउट केलंय, नॉट आउटचे संकेत येत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता तिथे आपण पाहिलं. डॉट बॉल येतोय. 6 मध्ये 7ची गरज आहे. मॅच होती कुठे आणि आली कुठे, आणि हेच अंबोलीच्या दत्तगुरुड क्रीडांगणाचं वैशिष्ट्य आहे. धावा चेस करणं तितकं 6 मध्ये 7ची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती घनश्याम शिंदे.
अनेक वर्षाचा अनुभव आहे, परंतु तो अनुभव पणाला लावावा लागणार आहे. मागच्या मॅच मध्ये थोडासा एक्स्ट्राच्या रूपामध्ये घनश्यामने धावा खर्च केल्या होत्या. या मॅच मध्ये शेवटचं अंतिम षटक हाताळताना दिसतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सुद्धा समोर आहे. एका बाजूला सागर आणि त्याच्या जोडीने ऋग्वेद, ही जोडी सुद्धा प्रचलित आहे. बॅटल चांगलं असणार आहे. 6 मध्ये 7ची गरज. वियंग पॅकर माझगाव आणि त्यांच्या विपक्ष दीक्षित. इथे मात्र झटका लागतोय. अनुभवाचा वापर. फुलर लेनचा बॉल जावं लागेल. बॅक टू द पवेलियन. गॉन. Check. Hello, check. Hello, check. Hello, check. इथे मात्र नो बॉलचे संकेत येत आहेत. इनटू द गॅप. दीपलने प्रयत्न केले खरे, परंतु चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4 4 4 4 आणि 4. स्वतःला पूर्णपणे दीपलने झोकून दिलं होतं, परंतु मनगटाचा वापर, छोटा पॅकेट अर्थातच नॉनस्ट्रायकर एंडवरून सुद्धा आपण पाहिलं. साहिलच्या त्या स्ट्रोकला अर्थातच अभिवादन केलंय, कारण खूप चांगला स्ट्रोक होता. इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं, तिथे एक धाव निश्चितच मिळेल. 4 मध्ये 1 ची गरज आहे. साहिलने मात्र आल्याला व्हेरी फर्स्ट बॉलवर घनश्याम विरुद्ध जो फ्लिकचा फटका खेळला ना, त्याच्यामधून कळतं की त्याच्याकडे अनुभव आणि अर्थातच कॉन्फिडन्स किती आहे. इथे मात्र न्यू बॅटरला यावं लागणार आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. 3 मध्ये 1 ची गरज आहे. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे आणि क्रिकेटमध्ये वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. इथे मात्र मनगटाचा वापर. हडलक रॉयल चेंबूर आपण पाहिलं संघ. दीक्षित रॉयल चेंबूर हडलक आणि वियंग पॅकर माझगाव. अभिनंदन. ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते, अदरवाईज तुम्हाला पॅनलाईजला सामोरे जावं लागणार आहे. प्रॅक्टिस अलाउड नाहीये. पंचांच्या माध्यमातून ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. प्रॅक्टिस अलाउड नाहीये. वेलकम बॅक. आंबोली चषक 2025 तुम्ही पाहतायत.
एक देखणं दैदिप्यमान आयोजन नियोजन सातत्याने आपण पाहिलं. या क्रीडांगणावरती भरपूर स्पर्धा आपण पाहिल्यात, परंतु आज 1,00,000 रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा तुम्ही पाहतायत, अनुभव घेतायत. रोहन आणि स्वप्नील यांच्या जोडीने मात्र कमालीची कामगिरी केली आहे. चला टॉस साठी या कर्णधार टर्फ एडिक्स आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहणार आहोत वेद 11 ओमकार मलाड. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत. मॅच या अभि लवकरच 2 चौकार वेद 11 ओमकार अभि